नागपूरमधील लोकमान्य मेट्रो स्टेशन पार्किंगमधनं चोरीला गेलेली स्प्लेंडर मोटरसायकल अवघ्या काही दिवसात शोधून काढण्यात एमआयडीसी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। तांत्रिक तपास आणि खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करत 50,000 रुपयांची दुचाकी जप्त केली आहे। नेमकी कशी झाली ही कारवाई आणि कसा उघड झाला वाहन चोरीचा हा गुन्हा पाहूया या विशेष रिपोर्टमधनं। नागपूर शहरातील लोकमान्य मेट्रो स्टेशन पार्किंग परिसरातून चोरी गेलेल्या स्प्लेंडर मोटरसायकल प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे। फिर्यादीने आपली MH40 BB 2328 क्रमांकाची स्प्लेंडर मोटरसायकल पार्किंगमध्ये लॉक करून ठेवली होती। मात्र परत आल्यानंतर वाहन जागेवर नसल्याचे दिसून आलेत। यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली। या तपासातून आनंद सुखदेव रहाणगडाले या 25 वर्षीय संशयितापर्यंत पोलीस पोहोचलेत। आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली असता त्याने मोटरसायकल चोरीची कबुली दिली आहे। त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडनं चोरीची स्प्लेंडर मोटरसायकल जप्त केली। जप्त करण्यात आलेल्या वाहनाची किंमत सुमारे 50,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे। आरोपीला पुढील कारवाईकरिता एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। ही यशस्वी कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त दीपक अय्याल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चोरी विरोधी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे। या कारवाईमुळे वाहन चोरांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे। नागपुरात वाहन चोरीच्या वाढत्या घटनादरम्यान एमआयडीसी पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे। चोरीला गेलेले वाहन परत मिळाल्याने फिर्यादीला मोठा दिलासा मिळाला असून वाहन चोरांवर पोलिसांची करडी नजर असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे।